हाय गाईस, मी आहे तुमचा प्रशांत क्षीरसागर। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही गेलो होतो संडेला बीके वॉटर पार्कला, पण तिकडे ब्लॉग बनवला तो पण अर्धाच झाला, कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी उतरली होती। बॅटरीचे पर्सेंटेज संपले होते। बॅटरी आणि आत्ताच्या आता आमच्या इथे एक वीज गडगडलेली आहे। जोरात आवाज आलेला आहे त्या वीजचा। वीज गडगड धाड करून एकदम जोरात आवाज आलेला आहे आणि खतरनाक पाऊस चालू आहे आमच्या इथे टिटवाळ्यामध्ये। वीज गेलेली आमच्या इकडची, लाईटी गेल्यात आमच्या इकडच्या मित्रांनो। पण तो ब्लॉग खूप अर्धाच राहिला, मी तुम्हाला एंड नाही दाखवू शकलो, त्यामुळे थोडीशी माझी मनात खंत आहे, नाराजी आहे। आणि माझी आई पण इथे सुट्टीमध्ये आलेली आहे। आई हाय कर ग मम्मा। ए मम्मा, इथं मम्मा मम्मा करू नका, बाहेर बघ काय चालू आहे। इकडे गुंडा मला पकड। जबरदस्त पाऊस चालू आहे आमच्या इकडे। नाही त्याला काय नाही, पण एसी नाही लावणार आज रात्री। आम्ही आज रात्री एसी वगैरे काय नाही लावणार आहे। मम्मी पडदा लाव ना। पण काल मला काय तिकडे काय राईड वगैरे खेळायला नाही मिळाली, कारण की माझी कमर दुखते म्हणून मी एन्जॉय नाही केला एवढा। पोरांसाठीच गेलो होतो। हे आवाज बंद, ब्लॉग चालू आहे ना आपला, आपला ब्लॉग चालू आहे। खूप भीती वाटते माहीला। आपण ना मनीषा भांडे घासते किचन मध्ये, तिचा रिव्ह्यू घेऊया आपण। ती पहिल्यांदा गेली होती रिसॉर्ट मध्ये। मनीषा, तुला कसं वाटलं रिसॉर्टला जाऊन? म्हणजे तू पहिल्यांदा गेली होतीस, तर तुला एन्जॉय करून काय वाटलं? तू जावा ना जावा परत, काय म्हणायचंय तुला? हा मनीषा, तू जुल्फाची साईडला घे ना जरा आणि बोल ना, काय वाटलं तुला? चांगलं वाटलं। आणि आमच्याकडे आज बनतायत हे काय ग? हराभरा कबाब। हराभरा कबाब आहे आमच्याकडे आणि तो भराभरा आम्ही खाणार आहे। मम्मी, तू पण पहिल्यांदा गेली होती ना का रिसॉर्टला? नाही, तुला कसं वाटलं जाऊन? तुला कसं वाटलं जाऊन तिकडे रिसॉर्टला? बोल लवकर, तुला कसं वाटलं मम्मी? चांगलं वाटलं, पण संध्याकाळी म्हणले माझ्या तिकटीच्या पैशावर गेले, पाण्यात डुबून शिंका राहिलं। आता आपण पोरांना विचारू। हे पोरांनो, तुम्हाला कसं वाटलं रिसॉर्ट मध्ये एन्जॉय करून? लावण्य चांगलं माही, विहान, गुंडा, तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं। चांगलं वाटलं। ही सोनाली, तुला कसं वाटलं? हे असं काय अंगठा काय म्हणजे नाही आवडलं? तुला कसं वाटलं साक्षी? मला मज्जा आली। आणि दर्शन, चांगलं होता। इथं दाखव, आम्हाला नको, माझ्यासोबत बघून काय। तुला कसं वाटलं दर्शन? आणि माझ्या इकडे ना एक हे काय बोलतात त्याला, काय बोलतात, प्रोटीन पावडर येते तिच्या हातामध्ये। प्रोटीन पावडर दाखवतो तुम्हाला, काय ती प्रोटीन पावडर दाखव रे मम्मी, काय त्याच्यात प्रोटीन दाखव तुझं? नाही, प्रोटीन पावडर दाखव तुझी, काय दाखव पहिले, दाखव तुझ्या हातातली प्रोटीन पावडर। हा, ही आहे प्रोटीन। आता ही प्रोटीन खाणार, ह्याच्यामध्ये लाल मिश्री काळी मिश्री मिक्स करून प्रोटीन आहे तिथं ते। अरे वा, अरे बस झालं, एवढं प्रोटीन जिम वाले पण नसतील का? एवढं प्रोटीन घेतलंय तिने। हे असं आहे आमच्या घरातला राज। जल्दी घिसो बर्तन हो गया हमारा। आणि जबरदस्त पाऊस चालू आहे गायचा। तुला दाखवतो किचन मधून मी, लाईटी गेल्यात खाली गावामधल्या, वीज कडकडते। आई शपथ, कसली वीज कडकडली बघा। बेकार पाऊस चालू आहे। पण गाईज काय बोलू तुम्हाला, तिथे गेलो होतो रिसॉर्टला आम्ही, मजा केली।
कुत्रे आणि पित्रे नाही व्लॉग चालू आहे हे आपला. पंखा बंद कर ना एवढी ब्लॉग मध्ये सांगा की वीज खूप कडकतीये. पण तिथे येताना थोडासा प्रॉब्लेम झाला आम्हाला, कारण की तिथे रिक्षावाले आहेत ना, रिक्षावाले लवकर यायला तयार नव्हते. ओला रिक्षा बुक केली, ती पण खूप वेळाने आली. मग मी डायरेक्ट ओला कॅब बुक केली टिटवाळ्यासाठी. तर आई हे लोक सगळे कॅबने आले, मी ट्रेनने आलो येताना. असं झालं आमच्या इकडे, मी येताना ट्रेनने आलो. हो, तर असं आहे ते. काय सांगू तुम्हाला मी आता आमची कहाणी. खूप जोरात विजवल. तर लाईट गेलेली आमच्या इकडे, आम्ही इन्व्हर्टर वरती लावलेलं आहे सगळं. मजा तर आली मला खूप. काय करू काय करू काय करू. खरंच ना, दुखणं पण असं चालू आहे ना की यार काल एन्जॉय करायला नाही मिळालं मला. एन्जॉयच करायला नाही मिळालं. फक्त पाण्यात आम्ही बसलो होतो, बाकी पोरं ही सगळी राईड मध्ये फिरत होते, उड्या मारत होते. असं झालं आम्हाला. असं झालं. हा काय झालं ना गाडी. कोणता पडदा. तू घाबरती विजाला. घाबरती विजला. एवढी मोठी पोरगी विजीला घाबरली. आणि हे लोक आता बेडरूम मधून हॉल मध्ये आले वीज गडगडते म्हणून. त्याने काय नव्हतं रे. अशा प्रकारे आमचं ते आलं होतं ते. काय बोलू काय बोलू. आणि त्यात मी पण घाबरलेलो, पण नाही दाखवत मी घाबरलोय म्हणून. काय नाव होत असं. 12:30-1 वाजता. मम्मी बोल, काय बोलायचंय का तुला. तू जाशील तिला आणायला देवळापाशी. अरे यायचे छोटा अन्नू. जायला का ना अंधार कुत्र. तर अशा प्रकारे आमच्या इथे ते तुमचं ते काय केलं नाही काय दुखतं. आज दिवसभर लय दुखली पाठ ऍक्च्युली नस दुखत होती, पेन करत होते. फिजिओथेरपी चालू आहे, पण काय फरक पडत नाही आज त्याने. नुसतं फिजिओथेरपी कर. काय करू. ते तुमच्या इथे परेलला असं होतं का कधी काय. आम्ही 3ऱ्या माळ्यावर राहतो, आम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही 3ऱ्या माळ्यावरती राहता का तिकडे परेलला. 17व्या माळ्यावर. ए गुड्डा, तुम्ही कुठे राहता रे. बोल परेलला. परेला आणि तुम्ही सडेला. तर अशा प्रकारे आमची गत आहे इकडची. तर आपण पुढच्या आणि मागच्या काय नाही करू शकत. काय बोलतोय गाईस, खरंच मला नाही माहिती मी काय बोलतो. कारण की कसं करायचं काय करायचं काही आयडिया नाही. आणि सिरियसली सांगू, काल ब्लॉग मध्ये मला जास्त काय शूट करायला नाही भेटलं. एन्जॉय पण करायचं होतं, त्यात मोबाईलची बॅटरी पण लो झाली होती म्हणून अर्धा शूट झालेलं. पण माझ्या व्हिडिओला म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटतोय एवढं मला कळालंय. खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय. असंच तुम्ही मला प्रेम देत राहा. करू आपण काहीतरी करू आपण काहीतरी करू. गाईज मी तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे ना, हे बघा असले वीज गडगडतायत ना. आवाज बघितला, फ्लॅश बघा विजाची. भयानक पाऊस चालू आहे इकडे, अंधारात झालेला आहे. अरे बापरे, फ्लॅश होतं एवढं बेकार खतरनाक. हे वीज कडकडते. बेकार पाऊस चालू आहे, खतरनाक पाऊस चालू आहे आमच्या इकडे. ढगफुडी असं काहीतरी झालं. तिला विचार तिकडे पाऊस आहे का. हा, तर जर तू परेलला पोहोचली आणि जर इथं वाटलं की नाही पाऊस बिऊस काय नाही, तरच तू ये, नाही तर कुर्ल्यात थांबा. तिला विचार दादरला पाऊस आहे. दादरला पाऊस आहे. हॅलो,
अगं इथं लय पाऊस, जोर जोरात विजा कडकडत्यात आणि लय वारा सुटलाय. हा मग तू परेलला पोहोचली ट्रेन मध्ये बसली की एक फोन कर मला. हा नाही तर मग मी तुला सांगेन कुर्ल्यात उतर तर मग कुर्ल्यात जा. हा चालेल, चल ठेवू का? गाईस खूप विजा कडकडतायत आपल्या इकडे. फ्लॅश बघितलं तुम्ही? सब हे सगळ्यांचे चेहरे बघू शकता तुम्ही कसे उतरलेले.